नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संच मध्ये। यामध्ये आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, मुख्य पुराणे एकूण किती आहेत? उत्तर 18। प्रश्न क्रमांक 2, वेदाचे एकूण किती प्रकार आहेत? उत्तर 4। प्रश्न क्रमांक 3, भारतीय संगीताचा उगम कोणत्या वैदिक वाड्यात आढळतो? उत्तर सामवेदात। प्रश्न क्रमांक 4, प्राचीन काळामध्ये व्यक्तीच्या जीवनात किती संस्कार महत्त्वाचे मानले जाते होते? उत्तर 16 संस्कार। प्रश्न क्रमांक 5, व्यक्तीच्या जीवनातील 16 संस्कारांपैकी पहिले संस्कार कोणते? उत्तर गर्भधार। प्रश्न क्रमांक 6, व्यक्तीच्या जीवनातील आवश्यक संस्कारांपैकी शेवटचे संस्कार कोणते? उत्तर अंतिम संस्कार। प्रश्न क्रमांक 7, प्राचीन हिंदुस्थानाचा नेपोलियन कोणाला म्हणतात? उत्तर समुद्रगुप्त। प्रश्न क्रमांक 8, रोम या शहराची निर्मिती कुणी केली होती? उत्तर रेमुलस व रेमस या दोघा भावांनी। प्रश्न क्रमांक 9, येशू ख्रिस्ताचा जन्म कोणत्या वर्षी झाला? उत्तर इसवी सन पूर्व 4 मध्ये। प्रश्न क्रमांक 10, शक या राजाने आपली स्वतंत्र कालगणना केव्हापासून सुरू केली? उत्तर इसवी सन पूर्व 78। प्रश्न क्रमांक 11, ग्रीक प्रवासी मॅग्नेस्टेची प्राचीन भारताविषयी अत्यंत उल्लेखनीय केलेले प्रवास वर्णन कोणत्या पुस्तकात आहे? उत्तर इंडिका। प्रश्न क्रमांक 12, भारताचा भूगोल कोणत्या संशोधकाने लिहिला आहे? उत्तर टॉमी लिओनी। प्रश्न क्रमांक 13, विक्रम संवत ही विक्रम राजाची कालगणना केव्हापासून सुरू झाली? उत्तर इसवी सन 58 पासून। प्रश्न क्रमांक 14, सॉक्रेटिसचा शिष्य कोण होता? उत्तर प्लेटो। प्रश्न क्रमांक 15, भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक जर्मन पंडित कोण होते? उत्तर मॅक्स मुलर। प्रश्न क्रमांक 16, इसवी सन 1999 मध्ये कोणता चीनी प्रवासी बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास करण्यासाठी भारतात आला होता? उत्तर पॅहियान। प्रश्न क्रमांक 17, वेरूळचे कैलास देणे कोणत्या राजघराण्याने घडविले आहे? उत्तर राष्ट्रकूट। प्रश्न क्रमांक 18, भारतात सर्वात जास्त लेण्या कोणत्या राज्यात आहेत? उत्तर महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 19, जगात सर्वप्रथम कोणते 2 धातू शुद्ध करण्याचे तंत्र भारतीयांनी शोधले? उत्तर सोने व लोह। प्रश्न क्रमांक 20, प्राचीन भारताच्या इतिहासात किती प्रकारचे विवाह प्रचलित होते? उत्तर 8। प्रश्न क्रमांक 21, भारतीय मुद्रेचे नाव रुपया सर्वात पहिले कोणत्या शासकाने ठरवले? उत्तर शेरशाह सूरी। प्रश्न क्रमांक 22, कोकणाच्या सूर्य मंदिराचे निर्माण कोणी घेतले? उत्तर नरसिंह प्रथमने। प्रश्न क्रमांक 23, हिंदुस्थानाला आपला देश मानणारा पहिला मोगल सम्राट कोण होता? उत्तर सम्राट अकबर। प्रश्न क्रमांक 24, ब्राह्मण, क्षत्रिय, वंश व शूद्र हे प्राचीन भारतातील कोणत्या अवस्थेचे प्रकार आहेत? उत्तर वर्ण व्यवस्थेचे। प्रश्न क्रमांक 25, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम हे प्राचीन भारतातील कोणत्या व्यवस्थेचे संस्कार व प्रकार होते? उत्तर आश्रम व्यवस्था। प्रश्न क्रमांक 26, ज्योतिषशास्त्र संबंधी सिद्धिका हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर विरहल मिरियाने। प्रश्न क्रमांक 27, मराठी भाषेला राज्यभाषेचे स्थान प्रथम कोणत्या
राजघराण्यात मिळाली? उत्तर यादव घराण्यात. प्रश्न क्रमांक 28. मराठी भाषेची पहिली वहिली गणन कोणत्या राजघराण्याच्या काळात झाली? उत्तर राष्ट्रकूट. प्रश्न क्रमांक 29. रघुवंश हे महाकाव्य कुणी लिहिले? उत्तर महाकवी कालिदासने. प्रश्न क्रमांक 30. वर्धन घराण्याचा संस्थापक कोण होता? उत्तर पुष्पभूती. प्रश्न क्रमांक 31. वर्धन घराण्यातील सर्वात कुशल राजा कोण होता? उत्तर हर्षवर्धन. प्रश्न क्रमांक 32. वाटकट घराण्याचा संस्थापक कोण होता? उत्तर विद्येय शक्ती. प्रश्न क्रमांक 33. व्यांगुल्य वाशिम या वंकटाचा दुसऱ्या शाखेचा संस्थापक कोण होता? उत्तर राजा सर्वसेन. प्रश्न क्रमांक 34. दक्षिण भारतातील पालव राजघराण्याचा काळ हा शिल्पकलेचा कोणता योग मानला जातो? उत्तर सुवर्णयुग. प्रश्न क्रमांक 25. चोल राजाचा प्रतीक चिन्ह काय होतं? उत्तर वाहक. प्रश्न क्रमांक 36. सातवाहन राजघराण्याचा राजाचा संस्थापक कोण होता? उत्तर शिमुख उर्फ शिंदू. प्रश्न क्रमांक 37. कोणत्या राजवंशाला आंध्र प्रदेश वंश म्हटले जाते? उत्तर सातवाहन वंश. प्रश्न क्रमांक 38. इसवी सन 8व्या शतकात जगप्रसिद्ध विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? उत्तर राजधर्मपालाने. प्रश्न क्रमांक 39. पृथ्वीराज चव्हाण माने संयोगिता हिला पळून तिच्याशी विवाह केल्याची गोष्ट कोणत्या ग्रंथात आहे? उत्तर पृथ्वीराज रासो. प्रश्न क्रमांक 40. पारंपरिक भारतीय समाजात बुलंदाराची संख्या किती होती? उत्तर 12. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.